हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज मी झटपट रव्याचं डोसा, दावणगिरी पण त्याला म्हणू शकतोय। चला तर मी आता पोहे घेतले 1 वाटी, रवा, दही, आता ह्यांना एकजीव करून घ्यायचं। चवीनुसार मीठ 1 चमचा, ताक जर वगैरे असलं तर तुम्ही त्याच्यात घालू शकताय। एकजीव करून घ्या। दही, पोहे, रवा हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि मी मिक्सरला लावून पण घेतलेलं आहे। हे बघा मिक्सरला बारीक केलेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटं ह्याला भिजवायला ठेवायचं। आणि जरा फुगण्यासाठी, मऊ सूत होण्यासाठी इनो घालायचं। इनो घातलं तर मऊ जाळीदार दावणगिरी मस्तपैकी लागते। दावणगिरी डोसा बघा कसं सॉफ्ट पीठ झालेलं आहे। छानपैकी 15-20 मिनिटं मी भिजवायला ठेवलं होतं आणि मिक्सर लावून भिजलेलं आहे। चला तर मग आता मी गॅसवर भांडं ठेवतो, कढई तवा, आता तेल पण लावून घेते। अगदी साधं सोपं आहे। नाश्त्याला काय करायचं विचार करण्यापेक्षा झटपट रवा पोहे घ्यायचं, दही एकत्र करून झटपट तुम्ही बनवू शकताय। नाश्त्याला काय बनवायचं, टिफिनला मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता झटपट। 10 ते 15 मिनिटं लागतात करण्यासाठी। बघा अशा प्रकारे मी घालत आहे बघा। खूप छान लागते, टेस्टी लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। अगदी साधं सोपं आहे दावणगिरी डोसा। खूप छान लागते, मला तर खूप आवडते। मी या महिन्यातनं 1-2 वेळा तर नक्की बनवते। चला तर मग शिजलेलं आहे वरनं, आता मी परतून घेते। हे बघा कसं छान सॉफ्ट झालेलं आहे बघा। आणि वरनं असं तेल लावून घ्यायचं। ह्याच्यासोबत तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकताय किंवा सांबार पण बनवू शकताय। सांबार नसेल किंवा तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी बनवू शकताय। हे बघा मी कसं परतून वगैरे घेत आहे बघा। बघा कशा प्रकारे झालेलं आहे हे बघा। दुसरं पण दावणगिरी टाकलेलं आहे मी भाजण्यासाठी। 102 तुम्हाला दाखवत आहे, 1-2 कसं करून दाखवत आहे बघा। कशा प्रकारे माझं दावणगिरी डोसा झालेला आहे बघा। अगदी साधं सोपं। तुम्ही वरनं तूपसुद्धा घालू शकताय किंवा चटणी पण बनवून झालेली आहे माझी। हे बघा अगदी सॉफ्ट, खूप छान आहे केलेलं आहे। रव्याचं पोहेचं दावणगिरी डोसा झटपट बनवलेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। असंच माझे व्हिडिओ साधी सोपे आहे, तुम्ही मला सपोर्ट करा, शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ बघत जावा। बाय।